मग लढणार का, मग पळणार का? अहो पुढे पैसा आहे, मग काय करणार? लोकसभेत दाखवून दिलं ना पैशाची काय किंमत आहे. असा निवडून येतो बघतोस तुला, असं भला मत बोलो असंही काही लोक म्हणतात. अहो हा काय सत्ताधाऱ्यांचा कार्यक्रम नाही. फक्त 4 महिने राहिले. तुम्ही आमच्या कार्यकर्त्यांना पदाचा काही उगाच तुम्ही त्रास देणार असाल तर 4 महिन्यानंतर अशा अधिकाऱ्यांना आम्ही सोडणार नाही, हे सगळ्या कार्यकर्त्यांना त्या ठिकाणी आम्ही सांगतो. पण मगाशी रोहित दादा तुम्ही म्हणालात की उद्या इथं कोणाचा तरी मेळावा आहे, पण मला तर असं कळलं की मेळावा जयपूरला असणार आहे. हा कारण ती पिंक सिटी आहे. त्यामुळे उगाच आमचा आवाज दाबू नका. आमचा आवाज फक्त एका माणसाचा आवाज नाही, आमचा आवाज म्हणजे सामान्य जनता आहे. आणि ह्या जनतेची ताकद पैसा आणि दडपशाहीपेक्षा कितीतरी जास्त आहे. त्यामुळे काही लोक स्वतः क्रेडिट घेतात. जसा वाढप्या असतो, वाढप्या वाढत असताना म्हणतो हे मीच केलं, असं नसतं. तुम्ही जर बघितलं जो भाजी आणतो, जो मीठ आणतो, जो भाकरी बनवतो, जो स्वयंपाक करतो, अशा सगळ्यांना खऱ्या अर्थाने याचं क्रेडिट जातं. पण काही लोकांना फक्त क्रेडिट स्वतःकडेच ठेवावं लागतं. जो मीपणा आहे ते खरं भाजपची स्टाईल आहे. भाजपमध्ये हा मीपणा चालतो, पण असं इथं हा मीपणा चालत नाही. तुम्ही आपण सर्वांनी अभ्यास केला पाहिजे. 2014 नंतर या शहरामध्ये काय असं नवीन घडलंय? फक्त एक गोष्ट घडली, तो म्हणजे भ्रष्टाचार झालाय. अहो कसला भ्रष्टाचार ऐकून मी वेडा झालो. TDR घोटाळा 650-700 कोटीचा इथं झालेला आपण सर्वांनी ऐकलाय. महापालिकेत रस्ते व गटर सफाईच्या टेंडरमध्ये 250 कोटीचा भ्रष्टाचार झालाय. तसंच पिंपरी चिंचवड जॅकवेल त्याच्यामध्ये 150 कोटीचा, पिंपरी चिंचवड पालिकेत YCM रुग्णालयामध्ये लॉन्ड्री मशीन घेण्यासाठी भ्रष्टाचार तिथं झालाय. अहो 1 कोटीचा कुत्र्यांचं ऑपरेशन करण्यासाठी सुद्धा तिथं भ्रष्टाचार झालाय. म्हणजे या दोन्ही शहरामध्ये काही नेत्यांनी ही दोन्ही शहरं वाटून घेतली. हे शहर तू बघ, हे शहर मी बघतो. कुठलाही कॉन्ट्रॅक्ट असेल तो आपणच करू. आपल्याच ठराविक काही मलिदा गँगच्या लोकांना आपण मोठं करू. आणि याच्यामध्ये काय झालं, 3च लोक टेंडर भरणार, तेच लोक ते टेंडर घेणार. 100 रुपयाचं टेंडर 150 रुपयाला जाणार. आणि मग वरती जो काय 70-80 रुपयाचा जो मलिदा आहे तो तुमच्या सर्वांच्या हिताचा जे काय पैसा आहे तो पैसा कोणाच्या घरामध्ये गेला तर काही नेत्यांच्या घरामध्ये गेला. मी तुम्हाला या ठिकाणी विचारतो, आता वेळ आलेली आहे बदल घडून आणण्याची. तो बदल घडून आणण्यासाठी तुम्ही पुढाकार घेणार का? अरे एवढासा आवाज घेतल्यानंतर पुढाकार कसं वाचायचं? घेणार का पुढाकार? अजून जोरात आवाज, पुढाकार घेणार का? हे बघा, जयंत पाटील साहेब असतील, आमच्यासारखे कार्यकर्ते असतील, हे सर्व खासदार असतील, यांनी ठरवलंय येत्या डिसेंबरमध्ये पवार साहेबांचा 85वा वाढदिवस आहे. त्यामुळे आमदार हे किती आले पाहिजे? आपण 90 सीट लढू का 85 लढू? कमीत कमी 85 आमदार हे आलेच पाहिजे, असा विचार हा त्या ठिकाणी आम्ही सर्वांनी मनामध्ये ठेवलाय. आणि मग महाविकास आघाडीचे इतर जे सर्व घटक पक्ष आहेत त्यांचा तो असेलच. मी फक्त तुमच्या सर्वांच्या वतीने इथं साहेबांना, जयंत पाटील साहेबांना विनंती करू शकतो, कारण शेवटी निर्णय हे मोठे नेते आणि दुसऱ्या पक्षाचे नेते घेतात. पिंपरी चिंचवड आणि भोसरी हे तिन्ही विधानसभा हे आपल्या पक्षाकडे यावं यासाठी यांनी प्रयत्न करावे अशी मागणी या ठिकाणी तुमच्या सर्वांच्या वतीने करतो. बरोबर आहे का नाही? नक्की का? मग लढणार का, मग पळणार का? अहो पुढे पैसा आहे, मग काय करणार? लोकसभेत दाखवून दिलं ना पैशाची काय किंमत आहे. अहो 150 कोटी रुपये महायुतीच्या सर्व नेत्यांनी पक्षांनी लोकसभेमध्ये आपल्या उमेदवाराच्या पुढे खर्च केला. डॉक्टर अमोल कोल्हेंच्या विरोधात खर्च केला, सुप्रियाताईंच्या विरोधात खर्च केला, बाप्पाजींच्या विरोधात त्या ठिकाणी खर्च केला. तरी लोकांनी काय दाखवून दिलं? लोकशाहीची ताकद ही पैशापेक्षा कितीतरी मोठी असते आणि तेच विधानसभेला त्या ठिकाणी आपल्या सर्वांना दाखवून द्यायचंय. मग ठरलं समजायचं का? पण संकल्प फक्त विधानसभेचा नाही, महापालिका विधानसभेनंतर येणार आहे. तिथं सुद्धा कमीत कमी आपल्या विचाराचे 85 नगरसेवक हे आलेच पाहिजे, यासाठी सुद्धा त्या ठिकाणी आपल्या सर्वांना प्रयत्न करायचे. त्यामुळे अजित भाऊ असतील हे लढणार आहेत, ज्येष्ठ नेते तुषार असतील त्यांनी संघटनेमध्ये चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी पुढाकार घेतलाय. विशाल काळभोर असतील, विशाल
वाकडकर असतील, तायडे साहेब असतील, मयूर असे सगळ्यांनी त्या ठिकाणी निश्चय केलाय आणि नक्कीच येत्या इलेक्शनमध्ये खूप मोठ्या प्रमाणात बदल झालेला त्या ठिकाणी आपल्या सर्वांना बघायला मिळेल. मी जास्त बोलत नाही, 2 मिनिटांमध्ये माझं भाषण संपवायचंय, कारण पुढे जयंत पाटील साहेब आणि पवार साहेब त्या ठिकाणी बोलणार आहे. फक्त राज्य लेवलला काय चाललंय हे तुम्हाला थोडक्यात मी सांगतो. मी असेल, जयंत पाटील साहेब असतील, आमच्यासारखे जे आमदार असतील, त्यांनी या सरकारचा कमीत कमी 50,000 कोटी रुपयाचा भ्रष्टाचार हा बाहेर काढलेला आहे. MSIDC याच्यामुळे 12 ते 14,000 कोटीचा भ्रष्टाचार झालाय. सार्वजनिक आरोग्य जे आपल्या सर्वांसाठी गरिबासाठी महत्वाचं असतं, अँब्युलन्समध्ये 6,000 कोटीचा भ्रष्टाचार तिथं खेकड्याली त्याला सुद्धा त्या ठिकाणी आपल्या सर्वांना उत्तर हे द्यायचंय. आदिवासी विभागामध्ये भ्रष्टाचार, समाज कल्याणामध्ये विभाग 50,000 कोटी रुपयाचा भ्रष्टाचार या सरकारने त्या ठिकाणी केला आहे. आणि मग काय करतात? ही योजना आम्ही बहिणींसाठी आणली, ही योजना भावांसाठी आणली. आमच्या नेत्यांच्या साक्षीने या ठिकाणी सांगतो, ज्या या योजना या सरकारने आणल्यात त्यांनी फक्त तिथं गाजर दाखवण्याचा प्रयत्न केलाय. कुठेतरी लोकांना भुलवलं पाहिजे, या भ्रष्टाचाराकडे लक्ष गेलं नाही पाहिजे. पण ह्या ज्या कुठल्या योजना या सरकारने फक्त इलेक्शन पुरता आणल्यात, आपल्या विचाराचं महाविकास आघाडीचं सरकार या राज्यामध्ये आल्यानंतर त्याच्यात भरीव वाढ करून सर्वसामान्याला खऱ्या अर्थाने तिथं न्याय देण्याचा प्रयत्न हा आपण 100% आपल्या काळामध्ये त्या ठिकाणी करणार आहे. कुठलीही योजना त्या ठिकाणी बंद न करता उलट त्याला अजून ताकद देऊन अजून खऱ्या अर्थाने आपल्याला काय काय गोष्टी करता येईल हे त्या ठिकाणी आपल्या सर्वांना बघायचंय. 1,500 रुपये मिळाले पाहिजे, ते वाढलेही पाहिजे असं माझं मत आहे. पण माझी आई असेल, माझी बहीण असेल, माझी पत्नी असेल, पण त्या सगळ्यांची अपेक्षा आहे की माझ्या भावाला, माझ्या बहिणीला, माझ्या मुलीला हाताला काम सुद्धा मिळालं पाहिजे, नवीन कंपन्या आल्या सुद्धा पाहिजे. 20-25 हजाराचा पगार जर हातामध्ये आला ना, 1,500 रुपये काहीच वाटत नाही तो. पण हे सरकार त्या बाबतीत कमी पडलं. आपल्या महाराष्ट्राला मागे आणून गुजरातला पुढे आणण्याचा प्रयत्न या सरकारने त्या ठिकाणी केला. फक्त स्वतःच्या नेत्यांना त्या ठिकाणी खुश ते करण्यामध्ये महाराष्ट्राला विसरून गेले हे आपल्याला त्या ठिकाणी म्हणावं लागेल. त्यामुळे मग हा संकल्प आहे, आमदार आपल्या विचाराचे जास्तीत जास्त निवडून आणून खऱ्या अर्थाने सामान्य लोकांचं सरकार या राज्यामध्ये आपल्या आणायचं. या तिन्ही शहरामध्ये आपल्या विचाराचा आमदार हा आलाच पाहिजे, यासाठी सुद्धा आपल्या सर्वांना प्रयत्न करायचे. आणि इथं असणाऱ्या पोलीस प्रशासनाला मला सांगायचे, मगाशी आमच्या काही कार्यकर्त्यांना वर स्टेजवर यायचं होतं, काही पदाधिकाऱ्यांना यायचं होतं. हा आदरणीय पवार साहेबांचा कार्यक्रम आहे, या कार्यक्रमामध्ये आमच्या पदाधिकाऱ्यांना तुम्ही आणून ठेवलं. अहो हा काय सत्ताधाऱ्यांचा कार्यक्रम नाही, फक्त 4 महिने राहिले. तुम्ही आमच्या कार्यकर्त्यांना पदाधिकारी उगाच तुम्ही त्रास देणार असाल तर 4 महिन्यानंतर अशा अधिकाऱ्यांना आम्ही सोडणार नाही, हे सगळ्या कार्यकर्त्यांना त्या ठिकाणी आम्ही सांगतो. त्यामुळे उगाच आमचा आवाज दाबू नका. आमचा आवाज फक्त एका माणसाचा आवाज नाही, आमचा आवाज म्हणजे सामान्य जनता आहे. आणि ह्या जनतेची ताकद पैसा आणि दडपशाहीपेक्षा कितीतरी जास्त आहे. आणि यांचा नेता जर कोण असेल तर आदरणीय पवार साहेब आहे. आणि आम्ही पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली त्या ठिकाणी लढत आहोत. एवढंच या ठिकाणी लढवय्ये संघर्षाच्या काळात सोबत राहिले त्या प्रत्येकाचं मला मनापासून कौतुक आहे, मला मनापासून अभिमान आहे. कारण असं म्हणतात की बापाच्या घराच्या अंगणात ऊन आलं तर शेजारच्या घराच्या सावलीत जाणारे अनेक असतात. त्या सावलीच्या अंगणात ऊन आलं का परत बापाच्या घरावर सावली आली का परत सावलीत येणारे अनेक असतात. लोकसभा निवडणुकीमधला 10 पैकी 8 जागा निवडून येत आदरणीय पवार साहेबांनी उभ्या महाराष्ट्राला हा स्ट्राईक रेट दाखवून दिला. आणि त्यासाठी महाराष्ट्राच्या जनतेचं कौतुक करावं लागेल. कारण प्रश्न होता या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्राच्या जनतेसमोर की महाराष्ट्राची जनता निवड कशाची करणार. महाराष्ट्राची जनता ही पैशाच्या मागं, महाराष्ट्राची जनता ही प्रलोभनांच्या मागं जाणार की महाराष्ट्राची जनता ही तत्व, निष्ठा आणि स्वाभिमान जपणार. माझ्या महाराष्ट्रानं तत्व, निष्ठा आणि स्वाभिमान जपला, यासाठी महाराष्ट्राच्या प्रत्येक नागरिकाचं हे मनापासून कौतुक केलं पाहिजे. आणि या निष्ठेचं, या स्वाभिमानाचं प्रतीक आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब बनून राहिले, याचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्याला अभिमान आहे. पण मगाशी रोहित दादा तुम्ही म्हणालात की उद्या इथं कोणाचा तरी मेळावा आहे. पण मला तर असं कळलं की मेळावा जयपूरला असणार आहे. हा कारण ती पिंक सिटी आहे. म्हणजे कोणी कुठला रंग वापरावा याविषयी कोणाचं दुमत नाही,
फक्त लोकांच्या आयुष्यातली ती गुलाबी स्वप्न या पिंपरी चिंचवडच्या नागरिकांच्या सर्वसामान्य टॅक्स पेयर या शहरात जेव्हा भविष्य काढायला येतो, मिनी इंडिया म्हणून भविष्य काढायला येतो, तेव्हा तो ती अनेक गुलाबी स्वप्न रंगवत येतो. तेव्हा तो गुलाबी रंग हा पिंपरी चिंचवडच्या नागरिकांच्या स्वप्नात दिसावा, केवळ राजकीय व्यासपीठावर नाही, असं सर्वसामान्य पिंपरी चिंचवडच्या नागरिकाचं मत. म्हणजे चांगलं बोलू नका, कसा निवडून येतो बघतोस तुला, असं भलामद बोलो, असंही काही लोक म्हणतात. काही जण म्हणतात भलामद सुनो. म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या द ऑब्झर्व्हर मध्ये टीका येते, साप्ताहिक विवेक मध्ये टीका येते, पण काही प्रवृत्ती कानावर हात ठेवून बसलेली आहेत. भलामद सुनो. आणि तिसरी प्रवृत्ती ती आहे भलामद देखो. म्हणजे महाराष्ट्राच्या भल्याचं बघू नका, वारंवार एकामागून एक घोषणा करत चला. घोषणा करत असताना महाराष्ट्र किती आर्थिक संकटात जातंय याचा विचार करू नका, ते आहे भलामत देखो. आणि अशा पद्धतीचं भलामत बोलो, भलामत सुनो आणि भलामत देखो हे जे सरकार आहे, हे सरकार आता आपल्याला घालवायचं. अनेक योजनांचा सध्या उल्लेख होतो, उहापोह होतो. लाडकी बहीण सारख्या योजनेचा उहापोह होईल, ज्याला 46,000 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे. आमच्या बहिणीला नक्की तिच्या हक्काची गोष्ट मिळाली पाहिजे याविषयी कुणाच्याही मनात दुमत नाही. पण ती बहीणच एकदा विचारते की 1,500 रुपये महिना म्हणजे 50 रुपये दिवसाला काय काय भागतंय, काय काय भागतंय हा बहीण सुद्धा विचार करते. कारण आमच्या बहिणी तेवढ्या हुशार आहेत, त्यामुळे बहिणीला वाचवायचं काय आणि खर्चायचं काय हे बरोबर कळतं. त्यामुळे 1,500 रुपये माझ्या भगिनींनो जरूर वाचवा, पण आपलं बहुमूल्य मत तेवढ्यासाठी खर्चू नका. एवढी शहाणी तुमच्यामध्ये 100% आहे, याची मला खात्री आहे. दुसरी एक नवीन घोषणा झाली, लाडका भाऊ. म्हणजे म्हणतात लाडका भाऊ, पण ती मुख्यमंत्री रोजगार योजनेची ही घोषणा आहे, ज्यासाठी 5,500 कोटी रुपयांची तरतूद आहे. पण ही तरतूद करत असताना हा साधा भाबडा प्रश्न महाराष्ट्र सरकारला आहे की 12वी पास झाल्यानंतर तुम्ही स्टायपेंड देणार, पदविके नंतर 8,000 स्टायपेंड देणार, डिग्री असेल तर 10,000 स्टायपेंड देणार. पण ही अप्रेंटिसशिप फक्त 6 महिन्यांसाठी आहे. किती? 6 महिन्यानंतरची गॅरंटी कोण देणार, हा पहिला प्रश्न येतो. दुसरा प्रश्न येतो, जर स्टायपेंडचा खर्च हा महाराष्ट्र सरकार आपल्या खिशातून करणार असेल तर त्या कंपन्यांना महाराष्ट्र सरकार काही बंधन घालणार का, की आमची जर 1000 पोरं तुम्ही स्टायपेंडवर घेतली, अप्रेंटिस म्हणून घेतली, तर त्यातल्या किती मुलांना परमनंट करणार. यासाठी महाराष्ट्र सरकारनं युवकांच्या रोजगाराचा जो विचार करायला हवा होता, हा रोजगाराचा विचार, हा परमनंट रोजगाराचा विचार अजून या योजनेत उरत नाही, तो दिसत नाही. आणि म्हणून याची जरी स्टायपेंड देण्याची जरी गॅरंटी देत असले तरी ते किती महिने मिळणार याची वॉरंटी सरकार कधी देणार, हा महत्वाचा प्रश्न निर्माण होतो. आणि महाराष्ट्राचा इतिहास आहे, महाराष्ट्राचा इतिहास आहे मनगटाच्या ताकदीवर आणि उरातल्या हिमतीवर शून्यातून स्वराज्य निर्माण करण्याची छत्रपती शिवाजी महाराजांची जर प्रेरणा असेल तर त्या युवकांना तशा संधी, तशा रोजगाराच्या संधी कधी देणार, हा एक प्रश्न निर्माण होतो. आणि त्याच वेळी अगदी दह्यापासून, पायातल्या स्लीपर पासून, प्रत्येक गोष्टीवर, अंगातल्या कपड्यापासून, प्रत्येक गोष्टीवर टॅक्स पे करणाऱ्या माझ्या सर्वसामान्य मध्यमवर्गीय नोकरदार टॅक्स पेयरला त्याच्या अदा केलेल्या टॅक्स मधून नेमकं काय मिळणार, हा महत्वाचा प्रश्न. आणि हे सगळे प्रश्न घेऊन विधानसभेच्या निवडणुकीला आपल्याला सामोरं जायचंय. आणि जेव्हा या प्रश्नांचा आपण गांभीर्यानं विचार करतो तेव्हा कोणत्याही महान माणसाला, माझ्या कोणत्याही भगिनीला आवडणार नाही. तुम्हाला आवडेल? पोराला रोज शाळेतून चॉकलेट मिळते, बरोबर? आपण म्हणू पोराला रोज शाळेतून चॉकलेट मिळते, पण पोराचा जेव्हा रिझल्ट येतो तेव्हा रिझल्ट मध्ये पोरगा पहिल्या नाही 11व्या नंबरवर असतो. चॉकलेट चांगलं का पहिला नंबर चांगला? नक्की काय? हा नाही हो, चॉकलेट चांगले. चॉकलेट चांगलं का पहिला नंबर चांगला? मग आता विचार करा, 1,500 रुपये लाडकी बहीणला देणारं राज्य जेव्हा गुंतवणुकीमध्ये पहिल्या नंबरवरून 11व्या नंबरवर जातं, जेव्हा 17 प्रोजेक्ट युवकांच्या भवितव्यातून निघून जातात, जेव्हा प्रगत असणाऱ्या राज्याला, महाराष्ट्रासारख्या राज्याला इतर राज्यांच्या योजनांची कॉपी करण्याची वेळ येते,
तर मग चॉकलेट चांगलं का पहिला नंबर चांगला? आणि हा पहिला नंबर टिकवण्यासाठी येत्या विधानसभेत तुमच्यापैकी प्रत्येकाला कंबर कसायची आहे. रोहित दादांनी मगाशी चॅलेंज दिले काय? पिंपरी चिंचवड शहरातले 3ही आमदार हे महाविकास आघाडीचेच आमदार झाले पाहिजेत. हा तुमच्या प्रत्येकाचा हा संकल्प असेल. आणि एकदा हे वादळ सुरू झालं, एक गोष्ट काळ्या दगडावरची रेग आहे, विधानसभेला सत्ता परिवर्तन होणार, महाविकास आघाडीचंच सरकार येणार. कारण लोकसभेला 288 पैकी 158 विधानसभा मतदारसंघांमध्ये महाविकास आघाडी ही लोकसभेला आघाडीवर आहे. आता विधानसभेला जेव्हा पवार साहेबांचं वादळ महाराष्ट्रात घुमेल तेव्हा हे चित्र आणखी वेगळं होईल. आणि हे सरकार येत असताना पिंपरी चिंचवडकरांना माझी तुम्हाला विनंती आहे, कारण एखाद्या गोष्टीचा साक्षीदार होणं वेगळी गोष्ट असतं आणि एखाद्या गोष्टीचा शिल्पकार होणं वेगळी गोष्ट असतं. त्यामुळे केवळ महाविकास आघाडीचं सरकार येणार याचे साक्षीदार होऊ नका, तर त्याचे शिल्पकार व्हा आणि पिंपरी चिंचवड मधून महाविकास आघाडीचे 3ही आमदार विजय करण्याचा निर्धार करा. एवढीच विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय शिवराय. राष्ट्रवादी पक्षाचे शिवसेनेसारखेच 2 गट पडले आहेत. आता राष्ट्रवादी शरद पवार गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट असे 2 भाग पक्षाचे पडले आहेत. दोन्ही गटाकडून सतत काही ना काही विषयांवरून एकमेकावर निशाणा साधला जातोय, आरोप केले जात आहेत. अशातच आमदार रोहित पवार यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. बारामतीच्या राजकारणात 2 गट पडल्याने आरोप प्रत्यारोपांच्या फेऱ्या सुरूच आहेत. पिंपरी चिंचवड शहराचा विकास स्थानिक महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून शहरात स्थायिक झालेल्या नागरिकांनी केलाय. पिंपरी चिंचवड शहराच्या काही विकासाचं श्रेय काही जण घेत आहेत. जसा वाढप्या असतो तो म्हणतो सर्व मीच केलं. जो भाजी मीठ भाकरी स्वयंपाक बनवतो अशा सर्व लोकांना श्रेय जात आहे. पण काही लोकांना श्रेय स्वतःकडे ठेवावं लागतं. मीपणा आहे ती भाजपची स्टाईलच आहे. भाजपमध्ये मीपणा चालतो पण इथे तो मीपणा चालत नाहीये असं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी विरोधकांवर निशाणा साधला. पिंपरी चिंचवड येथील कार्यक्रमात रोहित पवार म्हणाले, 12 डिसेंबरला शरद पवार यांच्या 85व्या वाढदिवसानिमित्त 80-85 जागा लढू, पण कमीत कमी आपले 85 आमदार निवडून आलेच पाहिजे असा विचार आणि निर्धार आम्ही ठेवलाय. 3ही विधानसभा आपल्याकडे याव्यात यासाठी मी प्रयत्न करतोय. लोकसभेत पैशाची काय किंमत आहे हे जनतेनं दादांना दाखवून दिलंय. अमोल कोल्हे, सुप्रिया सुळे, बजरंग सोनवणे यांच्या विरोधात खर्च केला गेलाय. पैशांच्या पुढे लोकशाहीची ताकद जास्त आहे हे दाखवून दिलंय. महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये 85 नगरसेवक निवडून आले पाहिजेत. हात वर करून मोठा आवाज द्या, तो घुमला पाहिजे. उद्या कोणाची सभा असेल तिथं केवळ पवार साहेबांचाच आवाज घुमला पाहिजे असं म्हणत रोहित पवारांनी अजित पवारांना टोला लगावला. दरम्यान शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनी आज थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मिमिक्री केली आहे. कसा निवडून येतो बघतोस तुला असं म्हणत कोल्हेंनी अजित पवारांची मिमिक्री केली आहे. त्यानंतर सभागृहात एकच हास्य पिकला होता. शिवाय अमोल कोल्हेंनी अजित पवारांना गुलाबी जॅकेटवरूनही टोला लगावला. जयपूरला मेळावा असेल असं ते म्हणाले. पिंपरी चिंचवडमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा विजय संकल्प मेळावा पार पडला. यावेळी अमोल कोल्हे बोलत होते. यावेळी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारही तिथे उपस्थित होते. अमोल कोल्हे पुढे बोलताना म्हणाले की उद्या इथं कोणाचा तरी मेळावा आहे, मात्र मला असं समजलं की मेळावा जयपूरला आहे, कारण काहींनी पिंक कलरला पसंती दिली आहे. आता कोणी कोणत्या रंगाला पसंती द्यायची हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. भोसरी विधानसभेत नेमकं काय करायचंय हा खरा प्रश्न होता. पवार साहेबांच्या जादूने अजित गव्हाणेंसारखे अनेकांची गर्वापसी झाली आहे. मुळात लोकसभेच्या प्रचारावेळी शहराध्यक्ष तुषार कामटे भोसरी विधानसभेला वेळ देऊ शकले नाहीत. इतर जबाबदाऱ्यांमुळे त्यांना येता आलं नसेल. त्यामुळे नेमकं विरोधात काम कोण केलंय हे सांगता येणार नाही. शरद पवारांचा पिंपरी चिंचवडमध्ये विजय संकल्प मेळावा पार पडतोय. एकेकाळी अजित पवारांच्या बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या पिंपरी चिंचवडमध्ये शरद पवारांची तोफ धडाडणार आहे. मेळाव्यापूर्वी शरद पवारांनी अजित गव्हाणे आणि त्यांच्या समर्थकांच्या हाती तुतारी देत अजित पवारांना मोठा धक्का दिलाय. शरद पवारांच्या या खेळीनंतर अजित पवारही खडबडून जागे झाले आहेत. उर्वरित माजी नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांची उद्या बैठक घेत आहेत. त्यानंतर अजित पवारांचा मेळावाही तिथे पार पडणार आहे. तत्पूर्वी शरद पवार आणि अजित पवारांना कोणकोणत्या मुद्द्यावरून लक्ष करतायत याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे. आता यावर तुम्हाला काय वाटतं तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा. आणि आतापर्यंत मराठी जनता आपण आपल्या या चॅनलला सबस्क्राईब जर केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा.